हे हाय एव्हरीवन. सो आज खरं तर मी खूप रॅन्डम व्हिडिओ शूट चालू केला होता. खरं तर हा माझा कालचा व्हिडिओ, कारण काल माझा बड्डे होता. त्याचा हा व्हिडिओ आज अपलोड केला आहे, पण मला नंतर रिअलाईज झालं की व्हिडिओ मी स्टार्टच नव्हता केला. तर त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते, कारण काल खूप घाई गडबड होती आणि मला माहीत नव्हतं की थ्रू आउट द डे मला शूट करायला जमेल की नाही जमेल, मला किती वेळ म्हणजे मला पॉसिबल होईल, कारण खूप गडबड होती. साफसफाई, त्याच्यानंतर नाटकाचा प्लॅन केला होता, मग डिनरचा प्लॅन होता आणि त्याच्यानंतर सगळं घरी केक कटिंग वगैरे सगळं आणि सगळी खूप गडबड होती. मला वाटलं ना मला नाही जमणार, पण फायनली मला जमलं आहे, कारण जसं दिवस पुढे सरकत गेला दिवस खूप छान जात होता आणि मी ॲक्च्युली शूट करायला सुरुवात केली होती. तर आज त्याच ह्या गमती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळलं आहे. सो कीप वॉचिंग टिल एंड. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. थँक्यू. आणि अजून नवऱ्याने मला काय बड्डे सरप्राईज दिलं ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. सो हा व्हिडिओ खरंच एंडपर्यंत बघा, तुम्हाला कळेल. आणि गेस करा, मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. दुसरी गोष्ट त्याने मला काय बड्डे सरप्राईज दिलं असेल. सो आम्ही गेलो होतो जर तरची गोष्ट हे नाटक बघायला गडकरी रंगायतनमध्ये. आणि नाटक खूप छान आहे. प्रत्येक कॅरेक्टरने खूप छान अभिनय केलेला आहे. तर हे नाटक नक्की एकदा थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि असं होतं हा नाटक कारण शूट नाही केलं, कारण नाटक आहे त्याचे अलाउड नाही आहेत आणि ते बरोबर पण नाही, चुकीचं होतं ते नाही केलं. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सो नाटक संपलं होतं आणि अप्रतिम नाटक बघितल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो जेवायला, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. आणि मग जवळच आम्ही जास्त आणि आज धनतेरस आहे, त्याच्यामुळे जास्त आम्ही काही कुठे काही शोधत नाही बसलो. जवळच एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेलो, कारण व्हेजमध्ये कोण काय जास्त ऑप्शन आपल्याला भेटत नाहीत त्याच्यामुळे. आणि धनतेरस तर आज आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत. क्या बात है, क्या बात आहे यार तुझ्या आईला. खरंच छान वाटतं यार आई, ऍक्च्युली लोक बघतायत ना माझे व्हिडिओ. ए सुनना क्या, सुनना क्या, ॲटिट्यूड आला. असं वाटतंय गाडी आहे त्याला नाही, तो चांगला चालवतो गाडी पप्पा. मग तू सांगितलं की माझी बहीण आहे म्हणून सांगितलं माझ्या बहिणीला फॉलो करा. हे फॉलो बोलली मी. काय मला इतकं मस्त वाटतंय ऐकून. त्याला खरं वाटलं का? तू काय बोलली की माझी बहीण आहे म्हणून की मीच आहे म्हणून? बहीण म्हणून सांगितलं. मेसेज नाही बघितलं, मेसेज नाही थोडं वाचले. बहीण आहे कोणी, त्या बहिणीने पण पाठवलेलं मला. पाठवलं की दुसरीने पाठवलं, बोलायचं प्रियंकाने पाठवलं. प्रियंकाने पाठवलं. श्रीखंड घरीच आहे का? श्रीखंड घरी कसं आहे? मी श्रीखंडच आणि चपाती खाल्ली. का काल काय होतं श्रीखंड चपाती खायला? आज तुझा वाढदिवस ना म्हणून. माझा आवाज तुम्ही शाळेने काल श्रीखंड चपाती खायची. आज काय बोलताय शाळे? आणि घेऊन आलात का? अरे अरे पण श्रीखंड आणायचं की माझ्यासाठी? पुरी घेऊन आलं. हा, आणि श्रीखंड काय घरी ठेवून आलंय बघ ना. अगं माझा वाढदिवस आहे पूजा. माझा तुला जेवण झाल्यावर जेवण आवडलं तर तुला मी विश करते. बावळट माकडे इतकं जेवण आवडलं तर विश. जेवण नाही आवडलं, मला रोटी घ्या. जेवण नाही आवडलं तर आता मी थोडी जाऊन जेवण बनवते तिकडे. आज वेजच खायचंय धनतेरस. बघ काय ते आता, चल लोक ठरव, चल. पण नॉनव्हेज खाल्लेलं इकडे. चली व्हेज हॉटेल आहे, व्हेज हॉटेल. मागच्या हे होतं, श्रावण होता. श्रावण होता माझ्या वाढदिवसाला. कसं करू? मागच्या आठवड्यात बद्दल 2030 मध्ये पण नाही, श्रावणच आहे. नाही, मला तर नाही आहे. श्रावणच आहे, मी बघितलं.
मी जी लिस्ट बघितली त्याच्यात नव्हतं. बॅकग्राऊंड दाखवला मी ती. काय 2030 मध्ये मुलाच्या बड्डे श्रावण नाही ना. हो आणि गुंड्या नवरा काय बोलतो माहितीये गुंड्या 2030 मध्ये गुंड्याच्या बड्डेला श्रावण येत नाहीये. नाहीये तुझ्या श्रावणात नाही येते तुझा बड्डे. मी आधी बघणार ही गोष्ट. तू 2030 आता का तुम्ही बघताय पण 2025 मध्ये काय भाई मोठी गोष्ट आहे ती. श्रावणने माझ्या वाढदिवसाला मोठं सेलिब्रेट करेल. हाय 2030 ह्या दोघांनी काय शोधून काढलं माहितीये का की गुंड्याचा बड्डे श्रावण मध्ये येत नाही. विचार 2030 मध्ये श्रावणात येत नाहीये. भरपूर तिथं मस्त सीझनल मग काय म्हणजे कॅलेंडर आलं तरी हे शोधून काढले की ते एकच वर्ष जेव्हा बर्थडे नाहीये त्याचा श्रावणात मग त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ शकतो. मग मला कळलं नाही तुम्ही 2025 चा बर्थडे 2030 मध्ये काय त्याचा बर्थडे शोधायला गेला. हा नवऱ्या सांग ना. मला नाही माहिती त्यांनी मला फोन करून सांगितलं. हो अरे हो मला आठवत आहे तोच मला बोलला की हवे बायको 2030 मध्ये गुंड्याचा बर्थडे नाहीये श्रावणात नाहीये म्हणून. पण मला ते कळत नाहीये की तो श्रावणात शोधायला 2030 का शोधायला गेला. हात दुखायला कशाला परत बोल. माझ्या ऑफिसचे सगळे मला व्हिडिओ पाठवतात आणि सेम फेस म्हटलं अरे काय बोलते काय बोलते सिस्टर मला म्हणतात चल बे फेकू. क्या बोलते खरं सांगते. क्या बात अबे सुन रहा है कि तू ये इतना एटीट्यूड दिखाता लाइक यार रिव्यू देखने में भी. दादा अरे तो डायरेक्ट पेमेंट करतो पण तो देव डायरेक्ट पेमेंट करतोय स्कॅनर मागतोय. आपल्याकडे नाही म्हणत. मग त्याच्याकडे स्कॅनर मागतोय त्याला पे करतोय तो. हा वापराचे पे कर. पूजाला स्वीट लाईम हवाय ना ज्यूस हे बघ आहे ह्याच्यामध्ये साखर टाकून घे. लिंबू पण आहे पाणी पण आहे फक्त साखर टाक. कशाचा केला मी. तू सांगतेस तुझी स्टोरी. तू सांगते तुझी स्टोरी. हसतील लोक तोंडात मारतील. काय सगळ्यांचीच ही स्टोरी होती. पुण्याला गेलेलो पहिल्यांदाच हॉटेलमध्ये काका काकू घेऊन गेलेले हॉटेलमध्ये आणि जेवण वगैरे असं सगळं झालं आणि त्यांनी असं आणून ही ठेवलं. अशी लोक आहेत. माझा वाढदिवस आहे मी मगापासून एक प्रश्न 4 वेळा विचारलाय पण त्यांचा सगळा फोकस फक्त खाण्यावरती आहे. मी काय विचारते हे कम्प्लिटली इग्नोर केलं या लोकांनी. काय करू मी आता. आम्ही एकदा मूवी मध्ये बघितलं ऑलरेडी. एका मूवी बघितलं नाही आणि ना त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला काहीच कळत नाहीये. ऍक्च्युली त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला कळलं मग त्यांनी सांगितलं सौरभने एका प्राजक्ताने की असं करायचं त्याच्यामध्ये नाही त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली की असं सुरुवात केली डायरेक्ट हात मग आम्हाला कळलं की अच्छा असं करायचं आणि आम्हाला माहित नव्हतं. नाही का तेवढ्याच्या म्हणलं मला टॉन्ट मारायचंच होतं ना. छान कधी माझं देव रील होते ना एक डान्सचा रील मला कळलं तुझे डान्सचा रील बघितले मी. मला असं नको समजूस बघ ना मग नाही मग चालेल ना 30 बसला तर 30 बसला. मी हवं तर तुझ्याकडे कॅलेंडर चेंज करते. पण आईला दाढी आलीये दाखव आई दाढी. हे सगळं टाकलं 4 लोकांमध्ये बघ. त्याची मिशी टाकते. माझी मिशी मी ट्रिम करते. ए आया रे आया आम्हाला स्वतः येऊन देतो. आया रे आया. हा ऑर्डर करते मी. तू देते मला गिफ्ट. यस क्या बात है यार पूजा मला गिफ्ट देते. कलर कुठचा पाहिजे पण बघ कुठचा आहे. मग मला पण तुला द्यावं लागेल का गिफ्ट रिटर्न मध्ये तुझ्या बर्थडेला येणाऱ्या. 2 घेतले ना एक तो रिटर्न द्या परत. एक तोच तिला रिटर्न देते. हे बघ नवरा मला हे गिफ्ट करणार आहे माझ्या बर्थडेला. क्या बात आहे नवरी ऐकलं का तू. पूजाचा नवरा ऐकलं का तू. माझा नवरा इग्नोर करतो. काय कमेंट आली ते तू कॅप्चर नाही. काय बोलला तो मी नाही ऐकलं. जे घातलं ते देईल काय पण मला किती मारायची लाज. हा किती मारायची एवढा मार ह्याने अर्धा तरी खाल्लाय का. नाही खाल्लाय का? तरी या पोराने मार खाल्लाय का.
तुम्ही हो बोलताय की नाही, तुम्ही हो बोलताय की नाही बोलताय पप्पा, आधी ते सांगा. हा पप्पा नाही नाही नाही, तुझं थोबड एकदा त्याच आरशात बघ, समोरच्या गुंडे त्या समोरच्याच आरशात बघ, तुझ्या थोबडच्या आधा आरशात बघ. पप्पा तुम्ही हो बोलताय की नाही बोल. नाही नाही, गुंड्याला नाहीच कोणी मारलंय, मी तुला खरं सांगते, गुंड्याला कोणी मारलं नाही. अरे काही नाही, लहान मग पूजा काय मोठी झाली होती, पूजा काय मोठी झाली होती का, बघ ना या लॉजिकला मी पण निषेध देतो. बघ ना, डायरेक्ट पण दहावी झालेलं. दोघांमध्ये तो लहान होता असं मला म्हणायचं. हा पण आमच्या दोघांमध्ये ती लहान होती. नाही पण ऍक्च्युली काही बाबतीमध्ये नाही, काही बाबतीमध्ये पूजाचे कारनामे पण तसे होते, ते सोडून हिने भिंत फोडली आणि खाल्लेला नाही. हा भिंत हिने फोडली. पूजा हे भिंतीवर ते जे गोळे आलेत ना, ह्याच्यामध्ये सोनं चांदी असू शकते. मी पुस्तकात वाचलं. मला घोडा करून त्याच्यावर उभी राहून फोडले आणि नवीन पेंट केलेल्या भिंतीला पार्क देशील मस्तपैकी गोळे 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 आणि संध्याकाळी येऊन ही विचारत पण नाहीये की हा प्रकार कोणी तुला घेतला, बेडरूम मध्ये टाकला. अरे तेव्हा ना पूजाची इमेज अशी होती की हे सगळं पूजाच करू शकते. ठीक आहे, मी असं काही करायला जाणार नाही, कारण मी जातच नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. पूजाची इमेज अशी होती की हे सगळं पूजाच करणार, म्हणून आईने फुल गॅरंटीने तिला आधी मारलं आणि पूजाने नंतर आणि आईचं ते होतं, आईला बेडरूम मिळायला बसून आई आम्हाला बेडरूम मध्ये लॉक करून धुवायची. हे म्हणजे काय तिला मजाची माहिती. आम्ही हे पण प्रकार केले, ही मारायची ना म्हणून आम्ही एकदा हिचा हात लागू नये म्हणून आम्ही स्वेटर बिटर एवढे घालून ते कपडे पण एवढे फुल घालून आम्ही बसायचो आणि हिला ही मारते आम्ही दोघी हो काय चूक हिच्या आलं लक्ष, हिने कपडे काढून हो हे पण झालंय, कपडे काढून मारला. तिने खूप मारलं आम्हाला. ह्याने काहीच नाही मार खाल्ला, ह्याला 1% पण नाही मारलं. जेवढा मी मार खाल्लाय तिघांमध्ये, जेवढा मी मार खाल्लाय ना तेवढा कोणी मार नाही खाल्ला, म्हणून सगळ्यात चांगली पार पडली. हा चल एवढं नाही चल. आयुष्यात ही किंमत असते. नवरा तिकडे आहे, जो दुसरा जीव कोण असतो तो तिकडे आहे, बहिणीला किंमत नाही, आपलं स्वतःचं बघते ती. इथे एकटीचा बड्डे, हे आपले आई बाबा पप्पा पण काहीच नाही, पप्पा आपले बसले फॉर्मॅलिटीसाठी बस, हे काही नाही. ही आहे तुमची प्रोफेशनल जी यूट्यूबर बनते ती, कोई वैल्यू नहीं है, सब अपना अपना कर रहे इधर. पुढच्या वर्षापर्यंत तुझ्या व्हिडिओजला मिलियन मध्ये लाईक्स येऊन दे. आईच्या भावात पूजा यार शिवी. पिशवी एकदमच लागली ना मध्ये. हे असं ठेवायला असेल पिशवी. पिशवीत घेऊन जा बोलतात. सुख करता दुःख हरता वार्ता. अरे चल, व्हिडिओची लेंथ मोठी होती आहे. हॅलो, सो बेसिकली आज माझा बड्डे होता आणि नवऱ्याने मला एक खूप छान सरप्राईज गिफ्ट दिलं आहे आणि हे मला आता कधी गेले कित्येक महिने होत आणि मी त्याला बोलली होती की मला हे घ्यायचं आहे म्हणून, तर पण अनफॉर्च्युनेटली काही जागा नव्हती किंवा त्याच्यासाठी आम्हाला कळत नव्हतं कुठे ठेवायचं, काय ठेवायचं, गरज आहे की नाही, फायनान्शियल गोष्टी पण वर्कआउट करायच्या होत्या आणि हे सगळं होत असताना आज त्याने अचानक मला खरं 10 दिवस आधी त्याने मला ह्याचं सरप्राईज दिलं, पण आज मी तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करते की त्याने मला काय बड्डे गिफ्ट दिलं. कुठे आता जाऊ मी? खाली बसू का? एक सेकंड, आम्ही खाली बसते. मांजर बसते, तुम्ही घालता तेव्हा तसं पुढे येतं असं.
हे हाय हॅलो आणि आज सगळे घरी आले होते आणि सगळ्यांनी मला बड्डे विश केलं. सो ॲक्च्युली खूप छान वाटतं आणि खूप मजा येते. याचा दिवस खूप छान गेला आणि सकाळी खूप साफसफाई केली आहे बाय द वे मी, कारण दिवाळी 2 दिवसांवरती आहे. आता हा मुंडाने घेतला, आईला बघायचं होतं की तो कसा दिसतो म्हणून मी घातला होता. छान आहे, परफेक्ट फिट झाला मला. ॲक्च्युली मला आता ह्याच्यामध्ये काही ऑल्टर करायचं मला खूप छान आहे वाटतं. मला अजून 2 ऑल्टरला द्यायचे होते, तर हाच लिहून टाकेन मी. पण थँक्यू सो मच. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की लाईक शेअर आणि माझ्या व्हिडिओजना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीवरती फॉलो करू शकता. थँक्यू सो मच. ही दिवाळी सगळ्यांना सुखाची, समाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जाव आणि सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. बाय. हॅपी दिवाळी.